शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 1 मे पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा राज्य सरकारला इशारा दिला आहे। तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावणी घेणार नाही तोपर्यंत शेतात अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही असा इशारा 19 गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी मिरज प्रांताधिकारी कार्यालयास भेट दिली। या भेटीनंतर दिगंबर कांबळे म्हणाले, 7 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत राजपत्रात शक्तीपीठ महामार्ग संदर्भात हरकती मागवल्या होत्या। त्यानुसार हजारो शेतकऱ्यांनी हरकती दिलेल्या आहेत। त्यावर अनेक वेळा प्रांताधिकारी यांना निवेदन देऊनही अद्याप सुनावणी घेतल्या नाहीत। विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हरकतींवर सुनावणी न घेताच शक्तीपीठ महामार्गाबाबत भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे शुक्रवारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील संबंधित सर्व 27 प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हरकतीवर तातडीने सुनावणी घेण्याबाबत निवेदन दिले आहे। सुनावणी न घेता संयुक्त मोजणी करण्यासाठी अधिकारी वावरात आले तर अधिकाऱ्यांची कपडे काढून नांगरटीच्या रानातून ढेकळाने ताणून मारू अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्दचा दिनांक 1 मे पूर्वी निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र दिनी 1 मे पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे। यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, उपाध्यक्ष राहुल जमदाडे, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, विष्णू सावंत, महादेव नलवडे, हनुमंत सावंत, सिद्धेश्वर जमदाडे, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, रमेश कांबळे आदी उपस्थित होते।